जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 25 जानेवारी इसवी सन 1665 छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन। सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न। मराठा साम्राज्याचे पेशवे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्ण तुला केली होती। सोनोपंत डबीर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनावलेले खडे बोल जेव्हा शहाजीराजे आदिलशहाकडे बंदी होते, त्यांच्या सुटकेसाठी आदिलशहाने सिंहगड किल्ला परत मागितला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते आणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना पराक्रमी राजालाच पृथ्वी वश होते। राजे, एक सिंहगड गेला म्हणून तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशहाने शहाजी राजांसारखं सिंहाला मुक्त केलं आहे राजे, आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा। 25 जानेवारी इसवी सन 1664 सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला। सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे। लूट किती मिळाली याचे आकडे भिन्न आहेत, परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते, त्या दराऱ्याचे अचूक वर्णन आहे। 25 जानेवारी 1664 रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी यांनी अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे। मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली, ही बातमी ऐकून अनेक जण दिडमूड झाले। औरंगजेब सुन्न झाला। पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली। 25 जानेवारी इसवी सन 1681 नंतर 1707 म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणाऱ्या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता। असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने 25 जानेवारी 1700 मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता। धनाजीने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते। एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही। 25 जानेवारी इसवी सन 1737 मडगाव शहर मराठ्यांच्या हाती। मडगाव शहर मराठ्यांच्या हाती पडले, तेथेच त्यांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ केला। मडगावची तटबंदी मराठ्यांनी काबीज करताच हुकल्ली येथील ठाण्याचा देशी अधिकारी कॅप्टन तुकू नाईक हा आपल्या सैन्यासह मराठ्यांनी येऊन मिळाला। यावरून गोव्यातील हिंदू पोर्तुगीजांच्या छळाने किती संत्रस्त झाले होते हे सिद्ध होते।